उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय लेटेस्ट चॅम्पियन्स वर्सेस सोहान 6333. घनसोली प्रीमियर लीग 2022. सुरेख असं आयोजन आपण पाहतोय. घनसोली क्रिकेट असोसिएशन आयोजित घनसोली प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश करते. उपांत्य फेरीचा सामना आपल्या समोर रंगेल. लेटेस्ट चॅम्पियन्स वर्सेस सोहान 6333. कुंदन पाटील वर्सेस दीपक पाटील. कैलास नाईक वर्सेस अक्षय पाटील. सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय तुषार बर्गे. मॅन इन फॉर्म. एस लेट्स प्ले. पहिला चेंडू. उपांत्य फेरीच्या सामन्यातील पहिला चेंडू सुरेखरित्या टोलवण्याचा प्रयत्न, परंतु इथे अपयशी ठरतोय. एक चांगल्या चेंडूची समाप्ती. तुषार बर्गे एक सुरेखरित्या लयबद्ध असा हा गोलंदाज. मागच्या काही 1-2 वर्ष जर आपण पाहिली तर सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. इथे मात्र सुरेखरित्या फटका खेळून जरूर काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक मात्र सुरेखरित्या क्षेत्ररक्षण करतो कल्पेशचा आत्मविश्वास आपण पाहतोय. सुरेखरित्या त्याने आतापर्यंत खेळ केलाय आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तो वावरताना जरूर दिसतोय मैदानामध्ये. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ पूर्ण. धावसंख्या 1. पहिला चेंडू निर्धार होता. त्यानंतर 1 धावसंख्येने सांघिक धावसंख्या आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं इथं उघडलं जाते. मला गुण लेखक म्हणून सहाय्य करते ओमकार रानकर. त्यानंतर क्रिकेट हिरोच्या माध्यमातून इथं अपडेट्स आपल्याकडे पोहोचवते प्रशांत मोरे. इथे मात्र सुरेख फटका. तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता आणि ही खासियत असते गोलंदाजाची. कारण कौतुक करावं लागेल, कारण आपण पाहतोय की पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि परफेक्ट क्षेत्ररक्षण मात्र तिथं सजवलं होतं. त्याच दिशेला फटका खेळण्यात आला होता. सलामीची जोडी आपण पाहतोय राजगुरू आणि यशवंत. दोन्ही आक्रमक असे फलंदाज. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र सुरेखरित्या चेंडू टोलावून काढतोय. त्या दरम्यान चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. पहिला चौकार या पहिल्या डावातील. धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोहोचते 6. आता मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती आपल्याला म्हणावं लागेल. सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. अगोदरच्या चेंडूच्या वाढ जरूर गेला होता, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. आता मात्र इथं विरकावण्याचा जरूर प्रयत्न होता, पण तो चेंडू टप्पा पडल्यानंतर अति वेगवान असा चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. एक चांगले षटक समाप्ती होते पहिल्या षटकाखेर. धावसंख्या 6. 6 लॉस ऑफ नन आफ्टर 1 ओव्हर. धावसंख्या धावपलकावर 6 अशी धावसंख्या पहिल्या षटकाखेर. घनसोली प्रीमियर लीग 2022 क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. इथं मात्र षटकार खेचला जातोय.
यशवंतच्या माध्यमातून सुरेख असा षटकार. या 6 धावसंख्येने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते 12. मगाशी मी जो उल्लेख केला होता की घनसोली गाव हे स्वातंत्र्य सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. अनेक नामवंत असे स्वातंत्र्य सैनिक यांचा पदस्पर्श या आपल्या घनसोली गावाला झालेला आहे. नक्कीच डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कस्तुरबा गांधी, अरुण असफअली, शंकरराव देव, साने गुरुजी, दत्ताजी ताम्हणे अशा अनेक दिग्गज नेत्यांनी भेटी देऊन येथील देशभक्त तरुणांचं मनोधैर्य वाढवलं होतं. तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे घनसोली गावातील रामा दिवड्या रानकर यांचा शासनाने ताम्रपट देऊन यथोचित सन्मान सुद्धा केला होता. हा इतिहास आहे घनसोली गावाचा. आणि इथे मात्र तो सन्मान दिला जातो यशवंताच्या माध्यमातून षटकाराच्या रूपाने या स्वातंत्र्य सैनिकांना. सुरेख फटकेबाजी. धावसंख्या आता मात्र 18 धावसंख्येवर जाऊन पोहोचली. इथे मात्र सुरेख गोलंदाजी करताना कल्पेश सारख्या मातब्बर गोलंदाजावर हा हल्ला केला जातोय. आणखी माहिती तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेल, कारण आपण घनसोली गावातील ही प्रीमियर लीग क्रीडा स्पर्धा आपण खेळतो. आपल्या घनसोली गावाचा इतिहास लोकांसमोर येणं हे खूप आवश्यक असेल. अमेरिकेतील टाइम या प्रथित यश मासिकाने नुकतीच जगातील ज्या 10 प्रभावशाली चळवळी आहेत त्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये घनसोली गावातील सत्याग्रहांनी ज्या चळवळीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे त्या मिठाचा सत्याग्रहाचा सुद्धा समावेश आहे. ही घनसोली गावासाठी गौरवशाली बाब आहे. हा इतिहास आपण पाहतोय. घनसोली गावाचा इतिहास आपल्या समोर आपण इथे मात्र व्यासपीठावर गणेश सकपाल एक समाजसेवक, त्यानंतर सुनील मस्कर हे दोन्ही समाजसेवक आपण पाहतो व्यासपीठावर विराजमान होत आहेत. त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. संख्या धावपलकर 19, 19 लॉस ऑफ नन. सुरेख फटकेबाजी करताना दिसतोय. पुढचा चेंडू कल्पेशाचा. इथे मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावपलकार 20. दुहेरी दशक गाठलं जाते. चांगली सुरुवात, चांगली सलामी आपण पाहतो या दोन्ही फलंदाजांमध्ये, राजगुरू आणि यशवंत. पुढचा चेंडू कल्पेशाचा. इथे मात्र चांगला चेंडू, तितक्या सुरेखरित्या चेंडू हाताळला होता. इथे मात्र गच्चाला शिफे की त्याचा भूर्दंड जरूर इथं पाहायला भेटतोय. धावसंख्या होते 22. धावसंख्या धावपलकार 22 अशी लगावली जाते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बघूया कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी साठी तयार असेल. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटकाचा मारा करतोय कल्पेश. इथे मात्र पुन्हा एकदा झेलची संधी आणि इट्स यू आउट. इथे मात्र बाद होतोय. पहिला हादरा बसतोय फलंदाज राजगुरूच्या रूपात. 2 षटका खेळ. धावसंख्या धावपलकावर 22. एक गडी बाद 22. हॅलो 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 हॅलो. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन होते तुषार.
तिथे मात्र सुरेख फटका जरूर खेळून काढलाय आणि तिथे मला वाटतं झेल पकडला जातोय, गडी बाद होतोय. हॅलो 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 यशवंत इथे मात्र बाद होतो. दुसरा हादरा बसतो यशवंतच्या रूपामध्ये. हॅलो 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 हॅलो. सन्माननीय अतिथी गणेश सकपाल एक आपले तसेच सुनील मस्कर या दोन व्यक्तिमत्वांचं आपण सहर्ष असं स्वागत करतोय. तसेच आपण थोड्याच वेळात सत्कार समारंभ आपण सुरू करतो. जसा वेळ आमच्याकडे असेल तसा आम्ही आपल्यापर्यंत हा सत्कार समारंभ पोहोचू. पुढचा चेंडू तुषार याचा असेल. वैयक्तिक पहिलं, वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन होते तुषार. आता मात्र समोर फलंदाज येतो तो राहुल. राहुल आणि दीपक अशी जोडी आपण पाहतो मैदान. इथे मात्र सुरेख फटका, हा बघूया फटका आणि हा झेल मात्र गोल्डन विकेट म्हणावी लागेल ही संघासाठी. मागच्या सामन्यात ज्या फलंदाजांना 47 धावसंख्येचा पाऊस पडला होता त्या फलंदाजाला मात्र इथे शून्यावर बाद करण्यात यश प्राप्त होते. का मोठा मासा गलाला लागला जातोय. आपण या स्पर्धेतील एक संघमालक हॅलो 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 चला आपण वळूया सत्कार समारंभाकडे. सन्माननीय अतिथी श्री हॅलो अभिषेकजी हॅलो पाटील इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील इथं सन्मानित केलं जाईल. सन्माननीय श्री आशिषजी पाटील यांच्या हस्ते मायेची उबदार शॉल तसेच प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील इथं सन्मानित केलं जाईल. आणि तसंच या GPLची खासियत ते देखील दीपक प्रतिष्ठानचे संघमालक असल्यामुळे त्यांना देखील इथं सन्मानचिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. इथं धावसंख्या धावपलकर 25. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 2 षटक 5 चेंडू नंतर धावसंख्या धावपलकर 25. इथं मात्र राहुलची मोठी विकेट बाद झाल्यानंतर थोडासा दबाव इथे जरूर जाणवतोय. तिसऱ्या षटकाची इथे समाप्ती. तिसऱ्या षटक धावसंख्या 25. हॅलो हॅलो तसेच सन्माननीय श्री प्रकाशजी पाटील हॅलो 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 तसेच सन्माननीय श्री प्रकाशजी पाटील देखील इथं उपस्थित आहेत. त्यांना देखील इथं सन्मानित केलं जाईल. मायेची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील इथे सन्मानित केले जाईल. सन्माननीय श्री स्वप्नीलजी मडवी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. तसेच सन्माननीय श्री प्रशांतजी पाटील ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल.
आशिषजी पाटील यांच्या हस्ते त्यांना मायाची उबदार शाल व प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील इथं सन्मानित केलं जात आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय. कुंदन इथं गोलंदाजीसाठी येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक 500 षटक घेऊन येतोय. चौथं माफ करा, चौथं षटक इथं हाताळताना दिसतोय कुंदन. त्या दरम्यान चांगला असा चेंडू इथे मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा कुंदन याचा. इथे मात्र जोर कसाचा फटका लगावला जातोय. त्या दरम्यान एकदा सहजरित्या पूर्ण केली जाते. त्या दरम्यान इथं सुरेख असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सीमारेषेलगत. धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते 28 धावसंख्या धावपलकावर. या दरम्यान जी धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत कमी धावसंख्या यामध्ये सिंहाचा वाटा तो म्हणायला लागेल तर तुषार याचा. वैयक्तिक 2 षटकं हाताळताना अवघ्या 9 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात यश त्याने प्राप्त केले. आणि तो जो पाया रचून दिलाय त्याच्यावर मात्र इथं कुंदन सुद्धा सुरेखरित्या गोलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्या 3 षटक 4 चेंडू नंतर 29, 3 गडी बाद 29 अशी धावसंख्या. 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया क्षेत्ररक्षण रचनामध्ये बदल केला जातोय. दीपक जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत धावसंख्या वाढण्याचे चान्सेस जरूर असतील. बघूया दीपक आपल्या लौकिका साजेशी अशी फलंदाजी करतो का. बघूया पुढचा चेंडू कुंदन टू दीपक. इथे मात्र सुरेखरित्या जोर कसाचा फटका जरूर लगावला जातोय, परंतु जे अपेक्षित होतं ते मात्र इथं घडलं नाही. दीपकच्या बाबतीत आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिडविकेटच्या दिशेने त्याचा स्ट्रॉंग झोन म्हणून ओळखला जातो त्या दिशेने हवेमध्ये मारण्याच्या प्रयत्नात तो मात्र अपयशी ठरतोय. धावसंख्या 31, शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया दीपक कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय. घनसोली अंतर्गत क्रिकेटमध्ये अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड या दीपक पाटीलच्या नावावर आहेत. मग ते 6 चेंडू 30 धावसंख्या चेस करताना असू दे, शेवटच्या षटकात असा 2 वेळा पराक्रम केलाय. आणि एकदा बघूया तो इतिहास होता, हा मात्र वर्तमान काल. बघूया कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय दीपक. आणि इथे मात्र बॅटचे मिस टायमिंग शॉट जरूर म्हणेल. त्या दरम्यान एकदा सहजरित्या पूर्ण आणि इथे दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. सुरेख क्रिकेट आपण पाहतोय. इथे मात्र 4 षटकाची समाप्ती. 4 षटकाखेर धावसंख्या 33. तसेच हॅलो 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 तसेच सन्माननीय श्री सुजितजी हॅलो हॅलो तसेच सन्माननीय श्री सुजितजी मडवी देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील इथं सन्मानित केलं जाईल. मायची उबदार शाल तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आशिषजी पाटील यांच्या हस्ते त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. तसेच त्यांना
सन्मान चिन्ह देऊन देखील सन्मानित केलं जाईल, कारण या GPLमध्ये खत्री 11चे ओनर म्हणून त्यांना देखील इथं सन्मानित केलं जात आहे. तसेच सन्माननीय श्री गिरीजी पाटील बबलू यांना देखील सन्मानित केलं जात आहे. शेवटचं षटक इथं असेल. गोलंदाज येतोय अली. वैयक्तिक पहिलं सांघिक 500 षटक घेऊन येतोय अली. धावसंख्या धावपळकर आपण पाहतोय 33. थोडेसे निचांकी अशी धावसंख्या आपण बघूया. दीपक मात्र इथे सुरक्षितरित्या फटका खेळून जरूर काढतो. इथे झेल जरूर सुटला जातोय. त्या दरम्यान 2 धावसंख्या पूर्ण आणि इथे तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. अभिषेक याने हा फटका जरूर खेचला होता. सुरेख असा फटका होता, परंतु बघूया दीपक स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. काहीतरी आत्मविश्वास बुलंदीवर असेल. बघूया या आत्मविश्वासाच्या जोरावर कुठल्या रीतीने फटकेबाजी करतोय का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. कारण जर दीपकचा जर इतिहास जर आपण पाहिला तर शेवटच्या षटकामध्ये अनेक ऐतिहासिक खेळी या दीपक पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिले आहेत आणि तोच इतिहास इथे मात्र त्याला पुनरावृत्ती करण्याची संघाला खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. कारण संघ जरूर संकटात म्हणेल मी, कारण या खेळपट्टीवर जवळपास 70+ सुद्धा धावसंख्या चेस झालेल्या आहेत. 80 धावसंख्या सुद्धा चेस झाल्या आहेत. त्याच खेळपट्टीवर मात्र आता इथे धावसंख्या आपण पाहतोय की मात्र 35. अली शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया या शेवटच्या 5 चेंडूमध्ये दीपक मात्र आपल्या नावाचा करिश्मा इथे दाखवतो का हे पाहणं आवश्यक असेल. बघूया पुन्हा एकदा अली गोलंदाजीसाठी तयार. अली टू दीपक. इथे मात्र चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅटचा कट घेऊन चेंडू जातोय सीमारेषेलगत चौकाराच्या दिशेने. या आत्ता मात्र असं म्हटलं जातं की शेवटच्या क्षणाला धावा कशाही येऊ द्या, धावा येणं आवश्यक आहे आणि तेच काहीतरी घडतंय इथे सुहान 633 या संघाच्या बाबतीत. दीपक मात्र या चौकाराने थोडा आत्मविश्वास जरूर बुलंदीवर असेल. बघूया कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय दीपक. अली टू दीपक. आणि आता इथे मात्र दबाव जाणवतोय स्पष्टपणे. नकारात्मक चेंडू टाकला जातोय. धावसंख्या वाढली जाते 40च्या घरात. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय. इथे मात्र धावसंख्या 40. चांगल्या चेंडूची समाप्ती. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू असेल अली याचा. बघूया शेवटच्या 3 चेंडूमध्ये जर एखादे 2 षटकार येते तर सामन्याला रंगत येऊ शकते. इथे मात्र सुरेख चेंडूची समाप्ती. या चेंडूची आवश्यकता होती अली याच्यासाठी आणि संघासाठी. तो चेंडू इथं हाताळतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. बघूया शेवटच्या 2 चेंडूमध्ये दीपक कुठल्या रीतीने आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. अली टू दीपक. इथे मात्र आता काहीतरी बिनसतंय दीपकच्या बाबतीत. आता मात्र इथं खराब क्रिकेट खेळताना जरूर दिसतोय दीपक, कारण लगातार 3 चेंडू हे निर्धाव चेंडू आलेले आहेत. आता मात्र बघूया शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या धावपळकर मात्र 40. आता नकारात्मक चेंडूचा इशारा जरूर होईल. धावसंख्या धावपळकर 41. असं म्हटलं जातं की पहिल्या डावात शेवटच्या चेंडूवर ज्या रीतीने खेळ होतो तो बराच काही इम्पॅक्ट करतो असतो पुढच्या डावामध्ये. बघूया या शेवटच्या चेंडूवर काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. पहिल्या डावातील शेवटचा निर्वाणीचा चेंडू शिल्लक घेऊन येईल अली. समोर जाईल दीपक. स्ट्राईकला दीपक, नॉन स्ट्राईकला येतो आनंद.
पुढचा चेंडू बघूया. इथे मात्र आता पुन्हा एकदा नकारात्मक चेंडू हाताळला जातोय. या धावसंख्या मात्र बोनसच्या रूपात धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या होते 42 धावसंख्येच्या घरात, 42 ऑन दी बोर्ड. इथे मात्र बघूया अली, मी जसा मगाशी उल्लेख केला होता की शेवटचा एक चेंडू, या चेंडूवर ज्या धावसंख्या येतील त्या बऱ्याच काही परिणामकारक असतील पुढच्या डावामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र चेंडू सुरेखरित्या लेगच्या दिशेने जाताना जरूर दिसतोय. एकदा सहजरित्या पूर्ण, त्या दरम्यान इथे दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते. तिसरी धाव घेण्याचा सुद्धा इथे संधी, पण तो बघूया इथे बाद होतोय. पहिला डाव संपुष्टात होते. धावसंख्या पूर्ण होते 44 आणि 45 धावसंख्येचं आव्हान. हॅलो 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 45 धावसंख्येचं आव्हान असेल. 45 धावसंख्येचं आव्हान असेल. त्या दरम्यान आपण सत्कार समारंभ आपण करतोय. या स्पर्धेसाठी मुलाचं सहकार्य ज्यांचं लावलं, सन्माननीय गणेश सकपाल साहेब यांचा यथोचित सत्कार इथे केला जातोय. तसं व्यासपीठावर ममित भोईर यांचं आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष असं स्वागत. तसेच सुनील मस्कर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित इथे सत्कार करण्यात येईल स्वप्नील मडवी यांच्या शुभ हस्ते. आयोजकांच्या भूमिकेत स्वप्नील मडवी, खूप मेहनत या सर्वांची. आशिष असेल, स्वप्नील असेल, उमेश असेल, चेतन असेल आणि सर्व मित्रमंडळी यांचं खूप मोठं योगदान. गिरीश पाटील बबलू यांच्या संकल्पनेतून जरूर क्रीडा स्पर्धा आपल्या समोर असली तरी सुद्धा या सर्वांच्या सहकार्याने ही क्रीडा स्पर्धा यशस्वी होणं शक्य नव्हतं. तसेच सर्व 24 संघ, सर्व कर्णधार, सर्व खेळाडू, 40+ खेळाडू, या सर्वांचं मोलाचं असं सहकार्य लाभलं गेलं. या सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच व्यासपीठावर ममित भोईर उपस्थित आहेत. एक घनसोली गावातील एक माजी अष्टपैलू असे खेळाडू, खास करून त्याची सलामीची फलंदाजी पाहण्यासारखी असायची. तेच ममित भोईर यांचा सुद्धा यथोचित इथे सत्कार होतोय. जसा दुसरा डाव आपल्यासमोर असेल, दुसऱ्या डावासाठी आपल्यासमोर येतील सचिन मात्रे. तसेच या स्पर्धेत महत्त्वाची अशी पंचांची भूमिका ज्या पंचांनी पार पाडली त्यांचा सुद्धा यथोचित इथे आम्ही सत्कार करतोय, आभार व्यक्त करतोय. आदरणीय मुन्ना पठाण सर शहापूर वरून खास या स्पर्धेसाठी ते आले होते. खरोखर सुरेख अशी पंचगिरी, त्यांचा अनुभव पूर्णपणे आपण पाहिला. कुठलाही वाद उपस्थित होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली आणि स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यामागे या आदरणीय पंचांचा सुद्धा महत्त्वाचा हिस्सा होता. हर्षल
लेट्स बिगिन फॉर द मॅच. पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न झाली. 45 धावांचं टार्गेट उभं केलं गेलं आहे 30 बॉलमध्ये. लेटेस्ट चॅम्पियन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपला सुहान 6333 टीम आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट लेटेस्ट चॅम्पियन्स टीम समोर आहे 45 धावांचं आणि हे आव्हान पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुणाल आणि कल्पेश आणि बॉलिंग मार्कवर दीपक, स्वतः दीपक पाटील आयकॉन खेळाडू या टीमचा. पहिला बॉल ऑफ स्टंप पासून खूप बाहेर जाणारा बॉल आणि येस इट्स अ वाईड बॉल. वाईट बॉलचा इशारा येतोय अंपायरच्या माध्यमातून. एक्स्ट्रा 1 रन इथे टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाणार. सिंगलच्या मदतीने टीमची टोटलचा इथे श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 45 धावांचं टार्गेट आहे लेटेस्ट चॅम्पियन्स टीम समोर. यावेळेचा बॉल बॅक टू ड्राईव्ह, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला. स्क्वेअर लेगला फिल्डर वेगाने धावतोय. बॉल थांबणार नाही आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि येतोय पहिला चौकार या इनिंग मधला. 45 धाव संख्येचा पाठलाग करत असताना आता मात्र चौकार आणि चौकाराने झाली आहे ही शुभ सुरुवात पहिल्या बॉलवर. एकोणतीस बॉल 40 रनची आता आवश्यकता असणार आहे इथून जिंकण्यासाठी ती लेटेस्ट चॅम्पियन्स टीमला. भरपूर संघर्ष या 3 टीमने केलाय. अद्विक फायटर्स जे ऑलरेडी बॉल आउटमध्ये फायनलमध्ये पोहोचलेत, त्यानंतर लेटेस्ट चॅम्पियन्स हा संघ सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये सेमीफायनल आणि त्याच्या अगेन्स्ट सुहान 6333 संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. सेमीफायनलची मॅच 12 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला सर्व 12 संघ मालकांचा मी आभार व्यक्त करतोय. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साईडला जागा बनवून खेळला, रूम बनवली होती आणि इथून मात्र रन मिळतील 4. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतोय. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बारा संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविला. त्यातील 8 संघ मालक 9 संघ मालक इथून मात्र स्पर्धेच्या बाहेर झालेत. 3 संघ मालकांमध्ये ही चुरस सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळते. सुहान 6333 अक्षय पाटील यांचा संघ आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर अद्विक फायटर स्वप्नील पाटील यांचा संघ आणि त्याचबरोबर लेटेस्ट चॅम्पियन्स कैलासजी नाईक यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल समोर खेळलाय ऑफ साईडला, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय 3रा चौकार 3ऱ्या बॉलवर. स्ट्रायकिंग एंड वरती कुणालला आपण पाहतोय आणि स्वतः आयकॉन टीमचा कॅप्टन या ठिकाणी मात्र एक वेगळी भूमिका त्यांना घ्यावी लागेल. लीड करावा लागेल टीमला अगदी योग्य रीतीने फायनल गाठायची असेल तर. परंतु आत्तापर्यंतचं चित्र पाहता ही मॅच इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर नाहीये. चौथा चौकार येईल का? 2 फिल्डर पोहोचू शकलेले नाहीयेत. मिड ऑन वरून फिल्डर चेस करत होता बॉलला लॉंग ऑन पर्यंत, परंतु चेसिंग झाली नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 17 रन स्कोरबोर्डवरती आतापर्यंत लागलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि ज्याची कुणालच्या 16 धावा एकट्याच्या आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन फायनल या अंतिम चरणामध्ये सबशेल फेल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की कॅप्टनकडून अपेक्षा होत्या की पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्यांनी धावा रोखाव्या. बिग हिट ऑन साईडला गॅपमध्ये आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ 4 नंबर 5. 6 बॉलमध्ये 6 चौकार इथे लगावून नवीन विक्रम प्रस्थापित करेल का? 5च्या 5 चौकार आले तिथे बॅट्समन कुणालच्या बॅटमधून. 1 चौकार आणि या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणखीन एक विक्रम नोंदवला जाणार कुणालच्या नावे. 5 चौकार आलेत. शेवटचा बॉल, अंतिम अखेरचा चेंडू. धावफलकावरती धावा आहेत 21, 21 and the last ball of the over.
हा समोर खेळला गॅप मध्ये 6 बॉल मध्ये 6 चौकारांचा विक्रम या ठिकाणी मात्र प्रस्थापित करतोय लाजवाब कुणाल. सेट ऑन अ फायर. नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामधला आणखीन एक मोठा विक्रम कुणालच्या नावे आपल्याला पाहायला मिळेल. सलग 6 बॉल मध्ये 6 चौकार खेचलेत कुणालने आणि मॅच मात्र कुठेतरी एकतर्फी करण्याचा प्रयत्न त्याने केला. आता येणारे 24 बॉल आणि 20 धावेंची आवश्यकता असणार आहे. 6 बॉल 6 चौकार, 6 बॉल 6 षटकार पाहिलेत, 6 बॉल 6 विकेट पाहिलेत, 6 बॉल 6 चौकार सुद्धा आपण पाहिले होते. परंतु त्या विक्रमांच्या बरोबरीने हा आणखीन एक विक्रम या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जोडला जाणार. स्ट्राईक एंडवर बॅट्समन यावेळेस कल्पेश दुसाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्कवर बंटी कोळी ज्याने कालच्या दिवसामध्ये एक आकर्षक झेल टिपला आणि तो झेल अविस्मरणीय असणार आहे. काय कॅच पकडली होती कालच्या दिवसामध्ये या बंटी कोळीने आणि आज मात्र आता अस्तित्वाची लढाई त्यांना लढावी लागते. 24 बॉलमध्ये 20 धावेंची आवश्यकता आहे. मॅच एकतर्फी होताना पाहायला मिळते कारण की आतापर्यंतचा वर्चस्व जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाने मॅच आपल्या बाजूने पकडून ठेवले. यावेळेस हा बॉल पॉईंटला जातोय. सिंगल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने 1 रन ॲड होणार. टोटलमध्ये धावसंख्या धावफलकावरती 26 आपल्याला पाहायला मिळते. 19 धावांची गरज आहे. 23 बॉलमध्ये 19 धावा इथे बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी. घनसोली क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा घनसोली प्रीमियर लीग 2022 आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत 12 संघांनी सहभाग नोंदवला आणि अतिशय चांगला खेळ करत 3 संघ इथे मात्र टॉप 3 मध्ये पोहोचलेत. यावेळेचा हा बॉल षटकार 6 धावा आल्यात. 7 बॉलमध्ये 30 धावा उभ्या केल्यात. आणखीन एकदा फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचतोय इथे कॅच. हो 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 देर आहे पर दुरुस्त नाही. आयुष पाटील बॉल खाली आला. शॉर्ट फाईन लेग वरून अगदी लॉंग लेग पर्यंत जात त्याने कॅच पकडली आहे आणि इथून एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पाहायनंतर एक छोटीशी अनाउन्समेंट आम्ही तुमच्या समोर करतोय की जो पण संघ या मॅचमध्ये जिंकेल त्या संघाने कृपया व्यासपीठाच्या समोर या ठिकाणी जो आमचा VIP डाईस आहे त्या ठिकाणी आपल्याला येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या संघ मालकासहित आपल्याला या ठिकाणी यावं लागेल. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो एक छोटीशा हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो पाय अनाउन्समेंट आहे. जो संघ जिंकणार त्या संपूर्ण संघाने आपल्या संघ मालकासोबत या ठिकाणी आमच्या
कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन थांबायचं आहे. हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. जो संघ जिंकणार आहे त्या संघाने आपल्या संघ मालकासहित या ठिकाणी आमच्या VIP डाईस जवळ येऊन थांबायचं आहे अशी सूचना आम्ही आयोजकांची तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जो संघ या मॅचमध्ये विजयी होणार त्या संघाने संपूर्ण स्क्वॉड सहित आपल्या संघ मालकासहित या ठिकाणी आमच्या या कॉमेंट्री बॉक्स अर्थात स्टेजच्या समोर यायचं आहे. चार रनची आवश्यकता आहे ते जिंकण्यासाठी. मात्र येणाऱ्या 18 बॉलमध्ये बऱ्याचशा मोठ्या फरकाने ही मॅच जिंकण्याकडे वाटचाल करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुहान लेटेस्ट चॅम्पियन्स 18 बॉल 4. कुंदन पारकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि बॉलिंग मार्कवर अभिषेक यावेळेस सज्ज होतोय. यावेळेचा बॉल सन्मान दिला. बॉलला हलक्या हाताने फक्त दिशा दिली. शॉर्ट मिड विकेटला बॉल जातो तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. टेम्परामेंट भरपूर महत्वाचं आहे आणि टेम्परामेंट या ठिकाणी आपल्याला दाखवताना पाहायला मिळेल खेळाडू कल्पेश. कुंदनला स्ट्राईक वरती आणलंय कारण की समजुतीचं क्रिकेट या ठिकाणी मात्र तो खेळतोय. 3 धाब्यांची आवश्यकता आहे इथे जिंकण्यासाठी. 17 बॉलमध्ये 3 धाब्यांची गरज. फुल टॉस बॉल ऑन साईडला इथे मात्र कॅच. शॉर्ट मिड विकेटला अप्रतिम झेल त्या ठिकाणी मात्र टिपलाय. राजगुरू राहुल राजगुरू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास चव्हाण आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु कुंदन पारकरच्या खेळीचा इथे अंत होतोय. चांगली सुरुवात त्याने केली होती आपल्या टीमसाठी. आल्या आल्या 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले परंतु त्यानंतर जो काही टेम्परामेंट कल्पेशने दाखवला मैदानामध्ये संयमाने त्यांनी खेळी 1 रन काढून त्याने स्ट्राईक रोटेट करून दिली आणि त्यानंतर जर आपण विचार केला ना तर मात्र कुंदन पारकरला त्याने स्ट्राईकवरती आणलं आणि कुंदन पारकर स्ट्राईकवरती आल्यानंतर काय घडलं, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये शॉर्ट मिड विकेटला कॅच देऊन बसलाय. यावेळेचा बॉल हा पुन्हा एकदा पाहूया. यष्टनच्या मागे निघून जातो आणि ही विजयी धाव पूर्ण केली जाते. विजयी चौकार. पंचांचा इशारा येतो. इट्स अ 4. मॅच जिंकली. लेटेस्ट चॅम्पियन्स टीम गोज टू द सुपर मेगा फायनल. मेगा फायनलची मॅच आहे आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये 2 संघ जाऊन दाखल झालेत. पहिला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जो असणार आहे अद्विक फायटर आणि दुसरा संघ लेटेस्ट चॅम्पियन्स. बघूया चॅम्पियन कोणता संघ होणार, कोण घेऊन जाणार ही तब्बल 20+ किलो असलेली क्रिस्टल ट्रॉफी. ग्रँड एंट्री, रॉयल एंट्री या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. थोड्याच वेळात हा सोहळा आपल्याला अगदी मन भरून